आज आपण बघणार आहोत अगदी ज्यूस सेंटरवर मिळतो तसं थंडगार आणि चवीला अप्रतिम असणारं पायनॅपल ज्यूस कसं करायचं ते बघणार आहोत। तरी त्यासाठी पायनॅपलचा वरचा भाग काढून पायनॅपल स्वच्छ धुवून घ्यायचं। नंतर त्याच्या गोल गोल चकत्या करून घ्यायच्या आणि त्याचा मधला भाग काढून घ्यायचा। नंतर त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पायनॅपलचे संपूर्ण काप करून झालेले आहेत। कापून घेतलेलं पायनॅपल आता मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं। नंतर त्यामध्ये 4 चमचे साखर घालायची। पायनॅपल कितपत गोड आहे त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि बारीक करून घ्यायचं। तयार झालेला पायनॅपलचा ज्यूस मोठ्या गाळणीने गाळून घ्यायचा। गाळताना चमच्याने हलवून संपूर्ण ज्यूस गाळून घ्यायचा, म्हणजे ज्यूस व्यवस्थित गाळला जातो आणि चोथावरती राहतो। व्हिडिओ बघून झाल्यानंतर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा। तयार केलेला ज्यूस ग्लासमध्ये घालून घ्यायचा आणि त्यामध्ये बर्फाचे क्यूब घालायचे। व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला न विसरता लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तयार झाला आहे मस्त टेस्टी अगदी ज्यूस सेंटरवर मिळतो तसा पायनॅपल ज्यूस। तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पायनॅपलचा ज्यूस घरच्या घरी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।